साहेब, बाहेर ती मुलगी आली. तिने ही अंगठी आणि हा कागद तुम्हाला द्यायला सांगितलं. नमस्कार साहेब. तुझ्या पापांचा घडा आता भरत आलाय. सावध हो प्रायश्चित्त घ्यायला. सुरुवात कर आणि या पुढे एकही पाप करू नकोस, अन्यथा हा पापांचा घडा तोडून सगळ्यांसमोर उघडा करावा लागेल. तुझी नोकरी धोक्यात येईल. तुझा हिशोब मांडावा लागेल. असं कसं शक्य आहे? असं कुणाला कळालं? काय झालं साहेब? कसला विचार करताय? त्या मुलीला कसं कळलं? त्याच्या भूतकाळाबद्दल इतकं अचूक कसं काय कोणाला कळू शकतं? काय झालं साहेब? काय लिहिलंय चिठ्ठीत? वीणा, तुझा संघर्ष एक एक पाऊल पुढे सरकायला हवा म्हणून तुला पाठवतोय. अनेक गोष्टी साध्य करायच्या यातून. कोणी पाठवली ही धमकी? ही खूप गंभीर बाब आहे. ही मुलगी कोण आहे आणि ही चिठ्ठी घेऊन आली म्हणजे हिला माझ्या पापांबद्दल माहिती आहे की नाही? हिच्या मागे नेमकं आहे कोण? पण ही अंगठी साहेब, साहेब मला न्याय द्या साहेब. साहेब, रणजितरावांनी माझं शेत जबरदस्तीने स्वतःच्या नावावर करून घेतले साहेब. माझी शेती ही माझं सर्वस्व आहे साहेब. मला न्याय द्या साहेब. असं नका करू साहेब. ही अंगठी माझ्या वडिलांची शेवटची आठवण आहे साहेब. आता शेती आणि ही अंगठी दोन्ही विसरून जायचं, कळलं का? साहेब, मला न्याय द्या साहेब. मी रणजितरावांच्या माणसांपासून पळून आलोय साहेब. माझ्या देवाला खूप धोका आहे साहेब. हवं तरी अंगठी तुमच्याजवळ राहू द्या, पण मला न्याय द्या साहेब. आमच्याशी वाकडं, त्याची मसनात लाकडं. मेला, स्वतःच्या कर्माने मेला. जा, त्याला जंगलात नेऊन फेका. प्राणी खातील. न्याय मिळवायचं स्वप्न स्वप्नच राहील. जा.
साहेब याला माहीतच नाही की मी सुद्धा तुमचाच माणूस येते. हे तर माझ्या केलेल्या पहिल्या पापाचं चिन्ह आहे. पण ही अंगठी तर मी माझ्या तिजोरीत बंद करून ठेवली होती. मग ही हिच्याकडे आली कशी? साहेब, ही मुलगी इथे ह्या मुलीनेच तर. हो, ही तीच मुलगी आहे जिने ही चिठ्ठी माझ्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे हिची इतकी हिंमत, एका अधिकाऱ्याला धमकवते, तुम्हाला धमकवून तुमच्याकडनं काम करून घेते ही. कसलं काम? साहेब, ते तुम्ही आता कारवाई कराल ना आणि आम्हाला आमचं घर पुन्हा मिळवून द्याल ना साहेब? जे ही मला शिकवते, मला धमकवते, माझ्या पापांचा हिशोब मागते. साहेब, आता हिचा बंदोबस्त करायला हवा. रणजित साहेबाने समजावून धमकवून हिला सांगितलं तरी हिला अक्कल घडव. तर मी तिला अद्दल घडवतो. थांबा. तिने उद्धटपणे वागल्याचं उत्तर आपल्याला नेहमीच्या पद्धतीने नाही द्यायचंय. म्हणजे मारझोड धमकी याने ती मागे हटणार नाहीये. तिच्या डोळ्यात निश्चय आहे. तिला तर आपल्याला अद्दल घडवायचीच आहे, पण वेगळी आणि भयंकर अशी, की जी पुन्हा उठून कधीही उभी राहू नये. सावध करूनही सावध होत नाही. कृष्ण नीती शिकवते आणि सावध करायचं आणि सावध न झाल्यास धडा शिकवायचा. वीणाच्या माध्यमातून तुला धडा शिकवायचा आणि तुझ्या माध्यमातून वीणाला तिला शक्तीची जाणीव करून द्यायची. शिव शंकर शर्मा. ताई, तू का थांबलीस इथे? तू सांगितल्याप्रमाणे तो कागद आणि ती अंगठी मी अधिकाऱ्यांना दिलीये. तू आता जाऊ शकतेस. त्या व्यापाऱ्यांनी ज्यांच्याकडे मला पाठवलं होतं तोच हा अधिकारी. मला मार्ग सापडत नव्हता म्हणून त्यांनीच रस्ता दाखवला की काय? हा योगायोग नाही, स्वामींचीच रचना असावी. पण सगळी यंत्रणा तर रणजित काकांच्या नियंत्रणाखाली आहे. फौजदारासारखाच हा अधिकारी त्याचाच माणूस असेल तर? नाही काकू, नाही नाही काकू. आई बाबा वाचवा. मी पुन्हा त्या छळात अडकले तर? मी एकटी आहे, कुणीच माझ्या मागे नाही आहे. आत जाऊ की नको? काय योग्य काय अयोग्य काहीच कळत नाही आहे. काही करण्याआधी आई बाबांशी बोलावं का? किंवा थेट स्वामींचाच सल्ला घ्यावा का? घाईत निर्णय नको. स्वामी आहेत, त्यांच्याशिवाय पुढे पाऊल टाकता येणार नाही. त्यांनीच मला इथपर्यंत आणलं. पुढचं पाऊलही तेच दाखवते. शिव शंकर शंभा. स्वामी, श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुमचं दर्शन झालं, बरं वाटलं बघा. मनात असंख्य विचार येतात.
तो अधिकारी रागवला तर, त्यांनी काहीतरी कारवाई केली तर काय करू स्वामी? आई बाबांना पुन्हा त्रास झाला तर, आम्हाला गावातून पुन्हा बाहेर काढलं तर स्वामी काय करू? हे तांदळाचं बीज जर या दगडावर असंच राहू दिलं तर कितीही पाऊस पडो याला अंकुर फुटणार नाही. पण हेच तांदळाचं बीज मातीत पेरलं, त्याला पाणी घातलं, खत घातलं तर अंकुर फुटेल, पीक उगवेल. स्वामी नेमकं काय सांगू पाहताय तुम्ही? मनुष्याचे असंच आहे. त्याच्या विचारांचं बीज जर नकारात्मक त्याच्या दगडावर ठेवलं तर काही बदल होणार नाही. पण हेच बीज जर सकारात्मक त्याच्या मातीत पेरलं, त्याला धैर्याचं आणि हिमतीचं खत पाणी घातलं तर अंकुर फुटेल, अपेक्षित बदल घडेल. हो स्वामी, मला कळलं. मी माझ्या मनात भीतीचं बीज पेरलं होतं, ज्यातून काही चुकवणार नव्हतं. मी आता माझ्या मनातून नकारात्मकता काढून टाकेन आणि तिथे तुम्ही सांगितलेल्या धैर्याचं बीज पेरेन. तुझ्या विचारातला हाच बदल तुझ्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणेल. शिव शंकर शंभो. स्वामी, मी आता घाबरणार नाही, थांबणार नाही. मला माहिती आहे तुम्ही माझ्या सदैव पाठीशी असणार आहात. श्री स्वामी समर्थ. तुम्ही कसं आलोच. तू चिठ्ठीचं न विचारलेलंच बरं. नमस्कार अधिकारी साहेब. नमस्कार. ते माझ्या घराची समस्या होती. माझ्यावर खूप अन्याय झालाय साहेब. कृपा करून मला न्याय मिळवण्यासाठी मदत कराल का? काय मदत हवी तुला माझी? हा? काय काम आहे तुझं सांग. फौजदार बरोबर बोलला. ही मुलगी केवळ दाद मागायला नाही, धमकावते. नक्कीच त्या शेतकऱ्याला आम्ही मारलं आणि त्याचा मृत्यू झाला तेव्हा एखादा साक्षीदार आसपास असणार किंवा हीच असणार. म्हणूनच ही मला चिठ्ठ्या पाठवते, माझ्याबद्दल सगळं जाणते आणि आता माझ्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करते. नाही, तिचा बंदोबस्त करावाच लागेल. हे सगळं असं घडलं साहेब. हे बघ बाळ, तू म्हणते की ती सगळी जमीन तुमची आहे, पण त्या गोष्टीचा तुझ्याकडे काहीही पुरावा नाहीये. आणि पुरावा जर नसेल तर न्याय मिळणार नाही. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तू माझ्यासोबत चल राज्याच्या कोषागारात. तिथे सगळ्या जुन्या नोंदी आहेत, शेकडो वर्षांपासूनच्या जुन्या नोंदी जमिनीच्या. त्यात तुझ्या घराची नोंद असेलच. मी त्या नोंदीतून तुला एक नवीन कागद तयार करून देतो. त्याने सिद्ध होईल की ते घर आणि जमीन तुमचीच येते. खरंच साहेब? हो. तुमचे खूप उपकार होते साहेब. बरं, आपल्याला लवकर जावं लागेल तिथे. तू थांब, मी आलोच लगेच. विणा, तुला शेळी समजून जाळ अडकवलं जात आहे, पण तुला जाणीव करून द्यायची, तू शेळी नाही, वाघीणच वाघीण. शिव शंकर शंभो.
वाटतं गावाच्या पुढे जंगलाकडे जाते. पुढे कोणतंही सरकारी कोशागार नाहीये. इथून पुढे हिला कुठे न्यायचं हे तुम्हा दोघांना चांगलंच माहिती हो ना? म्हणजे काय म्हणताय तुम्ही? कुठे न्यायचंय मला? हे जंगल ओलांडलं की पुढे एका मोठ्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वाडा आहे. तिथे तुला विकायला नेणार आहे. काय? तुम्ही मला? हो, यापेक्षा योग्य शिक्षा अजून काय असू शकते तुझ्यासारख्या उद्धट मुलीसाठी? ही एका सरकारी अधिकाऱ्याला प्रश्न विचारते, तक्रार करते, न्याय मागते. मुलींनी न्याय मागितला, हक्कासाठी लढलं तर त्यात चुकीचं काय आहे? मुलींना कमी लेखण्याची फार मोठी चूक करताय हा तुम्ही. तू हक्क मिळवून देणारे स्वतःला आणि तुझ्या त्या बापाला. संपूर्ण व्यवस्था रणजित साहेबांच्या हातात आहे आणि तू एकटी आव्हान देणारे त्यांना. आधी स्वतःची इब्रत वाचवून दाखव. हे बघा, हे सगळं थांबवा. तुम्ही चुकीचं करताय. अहो, मी फक्त माझ्या आई वडिलांसाठी न्याय मागते. मी काहीच चुकीचं करत नाहीये. न्याय तुमच्यासारख्या लोकांसाठी नाहीये. आता इथून पुढे तुझं भविष्य. आता तुझ्या आयुष्यातल्या संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लढायचं तर आधी आत्मबल तपासावं लागतं. आज तुला तुझ्यातल्या आत्मबलाचा साक्षात्कार होईल जो पुढच्या संघर्षासाठी आवश्यक आहे. तुला आत्मबलाचा साक्षात्कार करून देत असताना तुझ्या विरोधकांना भानावर आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. संघर्ष टाळणं ही आमची प्राथमिकता आहे. बाई होती लाव, कसली भारी नाचत होती. कोण आहे रे तिकडं? कोण आहे रे तिकडं? कोण आहे रे? कोण आहे रे? हिम्मत आलं तर बाहेर ये. रवी मारायच नाही. रवी आणि संग्राम गुणी मुले आहेत. तुम्हा दोघांनाही लहानपणापासून हवं तसं आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही. तुम्हाला हे सगळं कसं कळालं? तुम्ही दोघं लहान असताना तुमचे आई वडील पैसे कमवण्यात व्यस्त होते, पैसे लुबाडण्यात व्यस्त होते. तुमच्याकडे लक्ष दिलं नाही. तुम्हाला फक्त पैसा पुरवत गेले, तुमचे हाऊस मौस पुरवत गेले. खरे मग तुम्हाला व्यसनं लागली आणि आई वडिलांबद्दलचं प्रेम हळूहळू कमी होत गेलं. तुम्ही दोघं आता जे बोलत होतात त्याचा प्रतिध्वनी तुम्हाला ऐकू येत होता, बरोबर ना? मुलांना आयुष्य असंच आहे. जी कर्म तुम्ही करतात ती फिरून पुन्हा तुमच्या वाट्याला येतात. तुमच्या आई वडिलांनी केलेली चुकीचे कर्म फिरून पुन्हा त्यांच्या वाट्याला येत आहेत आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात आणि पर्यायाने तुम्हा दोघांना. जर तुम्हा दोघांना असं वाटत असेल की तुमच्या वाट्याला ती वाईट कर्म येऊ नयेत तर आधी तुम्ही दोघं सुधारा आणि मग तुमच्या आई वडिलांना सुधारा. जा आता घरी. सोडा मला. अधिकारी साहेब, असं करू नका. अहो, मला न्याय हवाय, मला माझं घर हवं. असं नका करू. असं नका करू. मी तुमच्या पाया पडते. सारे हिला घेऊन. होय, चल चल. ऐका ना.
बाळांनो, मन हे अतिशय चंचल आहे. स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवणं कठीण आहे. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवा त्या दिवशी तुम्ही जग जिंकाले. कायम लक्षात ठेवा. शिव हरे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर.